तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातली या भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडी जन धन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण. तुकोबारायांचा बघता येसे जाना जे देही उदास, गेले आशापास निवारुनी, या अभंगाचा हा शेवट, ज्याला वारकरी छाप असे म्हणतात. तर अभंगाच्या छापेचा सारांश असा आहे, ज्या संतांचा विषय नारायण झालेला आहे, या संतांच्या सत्यकार्याला आपण सहाय्य करावं, अन्यथा नरकात जाण्याची भीती आहे, असा सारांश रूपाने अर्थ आपल्याला करता येईल. आपण शून्य मशागत तंत्रज्ञानानं हे टोकन यंत्राच्या सहाय्यानं आपण ही सोयाबीन लावलेली आहे. यामध्ये बीजनाशकाचा वापर केल्यानं तण कमी निघालेलं आहे. मागील वर्षीचे अवशेष तसेच ठेवून आपण टोकन यंत्राच्या सहाय्यानं सोयाबीन लावलेलं होतं. यात असा प्रयोग आपण केला होता, ज्यावेळेस तूर होती त्यावेळेस आपण भेगा पडू नये म्हणून भुसाचा अंथरलं होतं. हे भूस टाकल्यामुळं कोणत्याही प्रकारचं बुरशी यावर पडलेली नाही आणि इथून कोणत्या शेजाऱ्यांना पेटून दिल्यामुळं भूस इथपर्यंत पेटलेलं होतं. ही सोयाबीन सारखी आहे आणि इकडची सोयाबीन सुद्धा सारखीच आहे, असा आपल्याला अनुभव आलेला आहे. आणि बीजनाशकाचा वापर केल्यानं तण कमी निघालं, पण निघालेलं तण हे अशा प्रकारचं पुन्हा आपण क्युरिम्युरिन इथाईल आणि इमोझोथायपर आणि गवतवर्गीय क्युजॉलोपॉप अशा 3 औषधांचा संयुक्त वापर करून हे पीक तणविरहित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जिकडं बीजनाशक मारलेलं नव्हतं तिकडं मात्र सोयाबीनमध्ये जास्त तण आढळून आलं. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय. आपणसुद्धा शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि शेतीचा खर्च कमी करावा. याला अंशतः थोडंच खत आपण टाकलेलं आहे आणि ह्या सोयाबीनला झटका बसलेला आहे, परंतु काही दिवसानं पुन्हा हे सरळ होईल असं तज्ज्ञांचं मत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.